दिल्लीच्या भंवरपूल इलाक्यामध्ये टेम्पोमधून अनेक लोक चालली होती. अचानक त्यांची नजर रस्त्याच्या कडेला पडलेल्या महिलेकडं जाते. लक्ष गेल्यानंतर ते टेम्पोतून खाली उतरतात. ते लोक महिलेपाशी गोळा होतात. गोळा झाल्यानंतर महिलेपाशी तिची स्कूटी असते. त्यामुळे लोकांना वाटतं की या महिलेचा ॲक्सिडेंट झाला आहे. त्यामुळे तातडीनं लोक तिला हॉस्पिटलला घेऊन जातात. डॉक्टर चेक करत असताना त्या महिलेचा जीव जातो. त्यानंतर ते जेव्हा महिलेला चेक करतात तेव्हा त्यांना समजतं की महिलेला गोळी लागली आहे. त्यानंतर डॉक्टर ज्या लोकांनी त्या महिलेला आणलं होतं त्या लोकांना सांगतात की त्यांचा जीव गेला आहे आणि त्यांना गोळी पण लागली आहे. त्यानंतर लगेच पोलिसांना कळवतात. पोलीस हॉस्पिटलमध्ये दाखल होतात आणि चौकशीला आपल्या सुरुवात करतात. पोलीस त्या महिलेला हॉस्पिटलमध्ये आणलेल्या लोकांना विचारपूस करतात. ते लोक बोलतात की यामधला आम्हाला काहीही माहीत नाही. आम्हाला जर माहिती असतं तर आम्ही हॉस्पिटलऐवजी पोलिसांना नक्की कळवलं असतं. तरी पण पोलीस विचारपूस करून त्यांचे नाव नंबर घेतात आणि त्यांना सोडून देतात. सर्वात आधी तर तीच महिला होती. तिच्या हातामध्ये एक हँडबॅग होती. ती हँडबॅग महिलेसोबतच हॉस्पिटलमध्ये पण आली होती. पोलीस हँडबॅग जेव्हा चेक करतात, सगळं काही चेक करतात. आधार कार्ड, त्याचबरोबर ड्रायव्हिंग लायसन्स, काही कागदपत्र त्या हँडबॅगमध्ये होते. पोलीस आधार कार्ड चेक करतात. आधार कार्डवर त्या महिलेचं नाव सुनीता होतं. पोलिसांना त्यामध्ये समजतं की ती महिला सरकारी शाळेमध्ये एक शिक्षिका आहे आणि ती दिल्लीतच राहते. सुनीताच्या नवऱ्याचं नाव माजिद आहे आणि तो एक प्रॉपर्टी डीलर आहे अशी पोलिसांना माहिती मिळते. पोलीस माजिदला फोनवर सांगतात की तुझ्या बायकोला गोळी लागली आहे आणि तिची हत्या झाली आहे. त्यानंतर त्याला कळल्यानंतर तो मोठ्याने रडायला लागतो. पोलीस त्याला हॉस्पिटलचं लोकेशन टाकतात. त्यानंतर माजिद आपल्या बायकोची डेड बॉडी घेऊन घरी येतो. डेड बॉडी घेऊन तो दोन्ही मुलांसह तिथं आल्यानंतर दोन्ही मुलं मोठ्याने रडायला लागतात. काही वेळातच सुनीताचा अंतिम संस्कार केला जातो. त्यानंतर पोलीस आपल्या पुढच्या चौकशीला सुरुवात करतात. सुनीताच्या नवऱ्याला म्हणजेच माजिदला पोलीस विचारपूस करतात. सर्वात आधी तर तो सांगतो की ती एक टीचर होती आणि मी एक डीलर होतो. आमच्या दोघांचीही कोणासोबतही वाद नाही आणि एवढे टोकाचे वाद तर अजिबात नाही आहे असं पोलिसांना सांगतो. पण पोलीस सर्वात आधी सुनीताचं घर चेक करतात. पण पोलिसांना तिथं काहीही सापडत नाही. त्यानंतर पोलिसांजवळ सुनीताची जी लहान मुलगी आहे ती येते आणि बोलते, काका तुम्हाला जर कोणाकडूनही काही मिळत नसेल तर तुम्हाला मम्मीच्या डायरीमध्ये सगळ्या प्रश्नाचे उत्तर मिळतील. त्यानंतर त्या मुलीला पोलीस विचारतात, कुठे आहे ती डायरी? तर ती मुलगी आपल्या रूममध्ये पोलिसांना घेऊन जाते आणि ती डायरी पोलिसांना देते आणि पोलिसांना सांगते की तुमचं काम झाल्यानंतर ही डायरी मला द्या, कारण माझ्या आईची यामध्ये आठवण आहे या डायरीमध्ये. पोलीस बोलतात ठीक आहे. पोलीस जेव्हा ती डायरीचं पहिलं पान उचकतात आणि वाचतात, जशी डायरी पोलीस वाचतात तसं पोलिसांसमोर एक मोठं सत्य उघड होतं. जेव्हा त्या डायरीमध्ये पोलीस वाचतात तेव्हा सगळे सत्य समोर येतं. त्या डायरीमध्ये सुरुवातीला लिहिलेलं असतं की त्या मुलीमुळे माझा नवरा मला घटस्फोट देणार आहे. याचा अर्थ म्हणजे एका मुलीवर प्रेम करत होता तिचा नवरा आणि तो सुनीताला धमकी द्यायचा की मी तुला जिवंत सोडणार नाही. ती मुलगी एक प्रसिद्ध मॉडेल होती. त्या मॉडेलचं नाव होतं एंजल गुप्ता. ती दररोज माजिदसोबत बोलायची. त्या दोघांनाही पोलीस अटक करतात आणि चौकशीला आपल्या सुरुवात करतात. आधी तर ते काही बोलत नाही, पण पोलीस जेव्हा जोर जबरदस्ती करतात तेव्हा ते सांगतात, माजिद एक हॉटेलमध्ये जातो तेव्हा एका मुलीला काही गुंड त्रास देत असतात.
त्या गुंडापासून म्हणजेच त्या मुलीचा माजिद जीव वाचवतो. ती मुलगी म्हणजेच एंजल गुप्ता असते. यामध्येच दोघांचेही बोलणं चालणं वाढतं. ते एकमेकांच्या नंबर घेतात आणि तिथूनच पुढे एकमेकांना आपल्या गोष्टी शेअर करतात. दोघांमध्ये प्रेम होतं. त्यानंतर एंजल गुप्ता ही मुंबईला जाते. तिला चांगले चांगले काम मिळतात. जवळजवळ तिनं शक्ती कपूरसोबत अनेक फिल्म देखील केल्या आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये तिच्याबरोबर माजिद आणि एंजलला वाटतं की आपण दोघं सोबत आल्यापासून आपल्या दोघांच्याही आयुष्यामध्ये खूप बदल झाला आहे. खूप गोष्टी घडत आहे. दोघांमध्येही जवळीक वाढते. दोघांमध्येही शारीरिक संबंध होतात. त्यानंतर एंजल आणि माजिद लग्न करायचं ठरवतात. पण माजिदचं लग्न झालेलं होतं. माजिद काही दिवस गायब राहायचा. त्यामुळे सुनीताला थोडासा डाऊट येतो आणि ती माजिदचा मोबाईल चेक करते. मग सुनीताला समजतं की माजिदचं एका मुलीवर प्रेम आहे. सुनीता माजिदसोबत खूप भांडते आणि त्याच्या या नात्याला विरोध करते. त्यामुळेच त्यांच्या दोघांमध्ये खूप भांडणं होतात. माजिद आणि एंजल गुप्ता हे सुनीताला मारण्याचा प्लॅन करतात आणि एका व्यक्तीला 17 लाख रुपये देऊन त्याला सुपारी देतात. सुनीताच्या या प्लॅनमध्ये एंजल गुप्ता हिचा बाप पण सामील असतो. त्यानंतर तो एका व्यक्तीला सुनीताला सांगतात की सुनीता जेव्हा रस्त्याने चाललेली असते दिल्लीकडे, त्यावेळेस तो गोळी चालवतो आणि सुनीता तिथं जागेवर ठार होते आणि तिथून तो दिल्लीकडे निघून जातो. पोलिसांना यांना ताब्यामध्ये घेतलं आहे. पण सुनीताच्या मुलांपुढे एक मोठा प्रश्न उभा राहतो की आपल्या बापानेच, आपल्या वडिलांनीच आपली जी आई आहे हिची हत्या केली आहे. हे त्यांना समजल्यानंतर खूप वाईट वाटतं. तर मित्रहो, ही घटना कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.